मिरजेत वखार भाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप हा रस्ता माझ्या पाठपुराव्याने मंजूर. कागदोपत्री पुराव्याशी नगरसेवक संजय बापू मेंढे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा. काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवकांच्या मध्ये श्रेयवाद उफाळून आला. वखार भाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप हा गेली 12 वर्ष रखडलेला रस्ता माझ्या पाठपुराव्याने मंजूर झाल्याचा खुलासा नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये श्रेयवाद उफाळून आला आहे. गेले 12 ते 13 वर्ष सुरू असलेल्या ड्रेनेज टप्पा क्रमांक 2 पाईपलाईनच्या कामासाठी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई झाली होती. त्यामध्ये वखार भाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप या रस्ता खोदण्यात आला होता. 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक करण जामदार यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला असल्याची कबुली दिली. स्थायी समितीने या रस्त्याला 1.25 कोटी निधीला मंजुरी दिलेली असून या रस्त्यासाठी पाठपुरावा त्यांनी केल्याचा दावा केला होता. पण आज कागदोपत्री पुरावे सादर करून संजय बापू मेंढे यांनी हा रस्ता मंजूर करून आणल्याचा दावा केला आहे. आणि यावेळी काँग्रेस पक्षाचे योगेश जाधव, विनायक मेंढे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाग 5 मध्ये एकत्र युती करून निवडून आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता श्रेयवाद उफाळून आला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील वार्ड क्रमांक 5 मधील जुने वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या रस्ता मंजुरीसाठी मी तत्कालीन आयुक्त माननीय गांधी साहेब यांची वारंवार भेट घेतलेली होती. तदनंतर आयुक्तांनी त्यावेळेला निधीचा प्रॉब्लेम या ठिकाणी आम्हाला सांगितलेला होता. पण ज्यावेळेला 2025-26ची जिल्हा नियोजन समितीचे 35 कोटी रुपये या ठिकाणी महानगरपालिकेला प्राप्त झाले, त्या संदर्भातला मेसेज मला मिळाल्यानंतर मी आयुक्तांची भेट घेतली होती आणि तदनंतर मी 26/8/2025ला या ठिकाणी मान्य आयुक्तांना हा रस्ता करण्यासंदर्भात मी निवेदन या ठिकाणी माझं दिलेलं होतं. संजय नायकू मेंढे, माजी विरोधी पक्षनेता व माजी स्थायी समिती सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका या लेटर हेडवर मी 26/8/2025ला आयुक्तांना पत्र दिलं होतं. त्या संबंधित आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी याचं अंदाजपत्रक तयार करून घेऊन पाठवून देण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला होता. त्याप्रमाणे या ठिकाणी प्रथमतः अंदाजपत्रक तयार करण्यात आलं. ते 13/10/2025ला हे अंदाजपत्रक तयार करण्यात आलं. 2025ला अंदाजपत्रक तयार करत असताना पहिलं जे अंदाजपत्रक झालेलं होतं ते 1,42,42,227 रुपयाचं अंदाजपत्रक केलेलं होतं. ज्यावेळेला अंदाजपत्रक घेऊन सर्वांच्या मान्यता घेऊन आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर, तत्वता मान्यता आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर मी जाऊन आयुक्तांची भेट घेतली आणि ही फाईल आपल्याकडे आल्यासंदर्भात मी आयुक्तांना सांगितलं. आयुक्तांनी अंदाजपत्रक मोठं झालेलं आहे आणि कमी करता येईल का बघूया म्हणून माझ्यासमोरून शहर अभियंत्यांना फोन केला आणि शहर अभियंत्यांना सूचना दिल्या की अंदाजपत्रक थोडं कमी करण्यात यावं. त्याबाबत शहर अभियंत्यांनी माझ्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आपण मुर्मीकरण, खडीकरण, BBM आणि BMAC अशा पद्धतीचे लेअर त्यावर धरलेले आहेत असं मला सांगितलं. त्यानंतर आम्ही BM आणि ACचा थर आपण कमी करूया आणि अंदाजपत्रक करून घेऊ आणि ते मान्यतेसाठी पाठवू असं शहर अभियंत्यांची माझी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माझी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्याला मान्यता दिली आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या पद्धतीचं एस्टिमेट केलं आणि वरचे 2 लेअर BM आणि ACचा जो लेअर होता तो कमी केला आणि 1,25,06,113 रुपयाचं अंदाजपत्रक या ठिकाणी तयार केलं आणि मंजुरीला पाठवलं. त्याला तांत्रिक मंजुरी 4/11/2025ला आयुक्तांनी तत्वता मंजुरी दिली 1,25,00,000ला आणि त्याला 13/11/2025ला तांत्रिक मंजुरी शहर अभियंत्यांनी दिलेलं आहे. तदनंतर 8/12/2025ला आयुक्तांनी प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी दिली आणि त्यावेळेला प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर 13/12/2025ला या ठिकाणी महासभेचा ठराव करून या ठिकाणी जे काय आमच्या वार्डातलं काम होतं 1,25,00,000चं ते समाविष्ट करून महासभेचा ठराव माननीय जिल्हा अधिकारी यांना नियोजन समितीमधून खर्च करण्यात निधी मिळण्यासाठी बाबतचा या ठिकाणी पाठवलेला होता. त्यावेळेचा जो निधी होता तो पूर्वी ज्यावेळेला निधी आला होता तो 35 कोटी 2025-26साठी जो काही जिल्हा नियोजनमध्ये समितीमधून आला होता तो 35 कोटी 18 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी महापालिकेला प्राप्त झालेला होता. त्यापैकी 135 कामं
174 कामं या ठिकाणी त्याला पाठवलेली होती. 126 कामाला त्यावेळेला मंजुरी मिळाली होती आणि ही 26 कामं संपूर्ण बिलो रक्कममध्ये गेलेली होती. त्याची जवळजवळ 4 कोटी रुपयाचा बिलो अमाऊंट होती आणि जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेला 2 कोटी रुपये येणार होते. अशा 6 कोटीच्या प्रस्तावित 6 कोटीमधून हा सदरचा प्रस्ताव या ठिकाणी मंजुरीला पाठवलेला होता. तो दिनांक 6/3/2026ला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं या ठिकाणी त्याने मंजुरीसाठी पाठवलेला होता निधी मिळण्यासाठी बाबत आणि त्याला 27/3/2026ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली आणि तदनंतर मंजुरी झाल्यानंतर आयुक्तांच्याकडं जाऊन परवाच या ठिकाणी 6/5/2026ला या ठिकाणी त्याचं विषयपत्र माझं आपल्या स्थायी समिती सभापतींच्याकडं दिलेलं होतं. मान्य बबिता मेंढे या स्थायी समितीमध्ये असल्यामुळं त्यांनी माननीय आमचे स्थायी समितीचे सभापती अतुल मानेंना फोनवर सांगितलेलं होतं की सदरची ही जी काय विषयपत्र आलेलं आहे त्याचं ऐन वेळेला घेण्यात यावं आणि त्याचा ठराव लवकरात लवकर करण्यात यावं. आता त्या पद्धतीनं ठराव करण्याचं ठरवून त्या ठिकाणी लवकरच ठराव करून घेण्यात येईल. त्या पद्धतीचं टेंडर काढून लवकरात लवकर हा रस्ता करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.